स्क्रीन दिसते का? येस सर. हा ओके. बघा आता आपलं एक्सरसाइजचं टायटल आहे इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप प्रेझेंटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ प्रेझेंटेशन. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त किंवा अतिशय महत्वाचा जो शब्द आहे तर त्याची एक डेफिनेशन मी तुम्हाला तिथे दिलेली आहे. पहिलीच डेफिनेशन आपलं प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन म्हणजे काय किंवा प्रेझेंटेशन कशाला म्हणतात तर त्याची थोडक्यात डेफिनेशन तिथे दिली की थोडक्यात त्याचं मिनिंग तुम्हाला तिथे क्लिअर केलेलं आहे. काय म्हणले प्रेझेंटेशन? A speak or talk in which a new product, idea or piece of work is shown and explained to an audience. म्हणजे कुठलाही एखादी वस्तू असेल, प्रोडक्ट असेल किंवा कोणती तुमची कल्पना असेल किंवा कुठल्याही टाईपचं वर्क असेल किंवा मेथड ऑफ वर्क असेल किंवा रिझल्ट ऑफ वर्क असेल हे दाखवणं किंवा ते एक्सप्लेन करणं कुणाला? इंटेंडेड ऑडियन्स, ज्याला ते गरजेचं आहे अशा व्यक्तीला ते दाखवणं त्याला आपण काय म्हणतो? प्रेझेंटेशन. म्हणून या प्रेझेंटेशन मध्ये एक प्रोसेस आहे. अ प्रेझेंटेशन इज अ प्रोसेस ऑफ प्रेझेंटिंग अ टॉपिक टू अन ऑडियन्स. हा एक प्रोसेस मधला पार्ट आहे. म्हणजे जे काय आपली मेथडॉलॉजी असेल, जे काय आपले रिझल्ट असतील तर ते टप्प्याटप्प्याने स्टेप वाईज हे एक्सप्लेन करणं ऑडियन्सला आणि ते ऑडियन्सला समजून सांगणं. मीन्स प्रेझेंटेशन मीन्स हाऊ द मेसेज इज कम्युनिकेटेड ऑर प्लेस्ड बिफोर द ऑडियन्स. आता हाऊ द मेसेज म्हणजेच काय? द मेसेज शुड बी अंडरस्टँड बाय अन ऑडियन्स. त्या ऑडियन्सला तो मेसेज समजला पाहिजे यासाठी ते तुम्ही प्रेझेंटेशन करणं. आता मेसेज समजणं यासाठी तुम्ही काय काय करू शकता? बेटर प्रेझेंटेशन स्किल. आता बेटर प्रेझेंटेशन स्किल की ज्याच्यामध्ये तुम्ही युटिलायझेशन ऑफ फोटोग्राफ म्हणजे तुम्ही काही इमेजेसचा त्या ठिकाणी वापर करू शकता. देन स्लाइड प्रेझेंटेशन म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले जे आपले एलसीडी प्रोजेक्टर असतो तर जे काय एलसीडी स्क्रीनवरती त्याचं प्रोजेक्शन करून जे काय आपला टॉपिक असेल तर तो टॉपिक प्रॉपरली म्हणजे फोटोग्राफ थ्रू ते एक्सप्लेन करणं. देन चार्ट्स, काय चार्ट्स असतात तर ते चार्टचा युटिलायझेशन करणं किंवा एखादे मुव्हिंग फिल्म किंवा त्याला आपण मूवी म्हणतो शॉर्ट मूव्हीज, तर शॉर्ट मूव्हीज थ्रू आपण तो टॉपिक तिथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे या ना त्या कोणत्या एका माध्यमातून मीन्स ऑफ कम्युनिकेशन कुठलंही एखादं माध्यम यूज करणं आणि त्या माध्यमातून आपला मेसेज हा इंटेंडेड ऑडियन्स पर्यंत पोहोचवणं की ज्यातून तो कॉमन अंडरस्टँडिंग मोस्ट इम्पॉर्टंट जे काय आपण सांगितलं असेल त्याच गोष्टी त्याला समजणं त्याला आपण कॉमन अंडरस्टँडिंग म्हणतो. तर असा मेसेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा स्पीकर कडून ऑडियन्सकडे पाठवणं यासाठी जे काय मीन्स ऑफ कम्युनिकेशन असतात तर त्याचा वापर करणं आणि मेसेज हा कम्युनिकेट करणं त्याला आपण काय म्हणतो? प्रेझेंटेशन. आता या मेसेजमध्ये एखादा प्रोडक्ट असेल, एखादी आयडिया असेल, एखादी फॅक्ट असेल किंवा एखादं पीस ऑफ वर्क असेल, त्याची मेथडॉलॉजी असेल किंवा त्याचे रिझल्ट असेल तर ते ऑडियन्सला दाखवणं किंवा सांगणं याला आपण काय म्हणतो? प्रेझेंटेशन. त्यानंतर इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याला आपण सिंगल म्हणतो आणि ग्रुप म्हणजे नंबर ऑफ पर्सन, मोर दॅन 2 पर्सन गॅदर टुगेदर किंवा कम टुगेदर त्याला आपण ग्रुप म्हणतो. आता या दोन्हीचे कॉम्बिनेशन केलंय. इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल पर्सन आणि त्याचं प्रेझेंटेशन, ग्रुप म्हणजे पर्टिक्युलर नंबर ऑफ पर्सन आणि त्यांचं प्रेझेंटेशन. आता इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन म्हणजे काय? इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू गेट सम प्रॅक्टिस इन स्पीकिंग इन फ्रंट ऑफ अ ग्रुप. पुढे जे काय ऑडियन्स असेल, ग्रुप म्हणजे तो ऑडियन्स असेल तर त्या ऑडियन्सला तुम्हाला एक संधी असते की त्या ऑडियन्सला तुमच्या जे काय प्रोसेस असेल प्रेझेंटेशनचं तर ते प्रेझेंटेशन प्रोसेस युटिलाइज करणं आणि त्यातून तुम्ही जे काही ग्रुप असतील तर ते ग्रुपला अप्रोच करणं आणि ग्रुपला ते मेसेज असेल तर ते कन्वे करणं. युअर टॉक शुड लास्ट अप्रॉक्सिमेटली बट नो मोर दॅन 4 मिनिट. तुमचं एक प्रॉपर जे टॉक असेल, बोलणं असेल तर ते असणं गरजेचं आहे पण त्यामध्ये तुमचे मॅक्झिमम 4 मिनिट टॉक शुड बी इन्व्हॉल्व. म्हणजे त्याच्यामध्ये 4 मिनिटाचा टॉक तिथं असणं गरजेचं आहे. इट शुड कव्हर अ टॉपिक दॅट इंटरेस्ट यू अँड दॅट इज रिलेव्हंट टू द कोर्स. तुम्हाला ज्या टॉपिक वरती इंटरेस्ट आहे असा टॉपिक स्टुडंट असेल तर त्या स्टुडंट बेस किंवा त्या स्टुडंटचा नीड बेस, इंटरेस्ट बेस असा टॉपिक तुम्हाला तिथं काय करावा लागतो? चूज. टू दोज आउटसाइड द ग्रुप. ज्याच्यामध्ये जे काय समोरचा ग्रुप असेल तर त्या समोरच्या ग्रुपला जो काय आपला आयडिया जनरेट केला असेल ग्रुप मेंबरनं तर त्या इंडिव्हिज्युअल आयडिया ऑन सिंगल टॉपिक एकाच टॉपिक वरती समोरचे जे काय ग्रुप असेल तर त्याला कन्वे करणं त्याला आपण म्हणतो ग्रुप प्रेझेंटेशन. आता याचा काय पर्पज आहे? The purpose of group presentation is to seek out
and report information concerning the text that will be valuable to our class discussion. म्हणजे अतिशय महत्वाचं जे काही इन्फॉर्मेशन असेल, डिस्कशन असेल, ते डिस्कशन कन्व्हे करणं. आता काय आयडिया जनरेट होत असताना त्या आयडियामध्ये काय त्रुटी असतील किंवा कन्स्टंट्स असतील, तर त्या कन्स्टंट्स इलिमिनेट करणं आणि ती एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तयार करणं, म्हणजे स्क्रीनिंग द इन्फॉर्मेशन बाय द डिस्कशन. तर त्या 5 ग्रुप मेंबर मधलं जे काही डिस्कशन असेल त्यातून जे काही स्क्रीनिंग केलेलं इन्फॉर्मेशन असेल किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असेल, तर दॅट वन व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन कन्वे फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. And the presentation will provide an introduction to the work and help the others in the class identify what is interesting, controversial, artistic about the text. आता ह्याच्यातून आपल्याला असं समजू शकतं की जे आपण इन्फॉर्मेशन कन्वे करू शकतो, तर ते जी इन्फॉर्मेशन आपण कन्वे केली तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो की त्याच्यामधले काय इंटरेस्टिंग आहेत, काय कॉन्ट्रोवर्शियल पार्ट्स आहेत किंवा काय आर्टिस्टिक बेस्ड टेक्स्ट आहेत. तर अशा गोष्टी आपण याच्यातून ग्रुप प्रेझेंटेशन मधून काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. आता इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये काय डिफरन्स आहेत, म्हणजे जसं आपण एक मेजर पॉईंट बघितला की इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये सिंगल आयडिया जनरेट केल्या जातात, पण ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये मल्टिपल किंवा व्हरायटी ऑफ आयडिया जनरेट केल्या जातात. आता इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये बघू आपल्याला काय इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतात. Individual presentation allows the person to completely control the thoughts, ideas and methods of presenting without outside influence if they choose. त्याच्यामध्ये एकच व्यक्ती असल्यामुळं इतर जे काही ग्रुप मेंबर, जर ग्रुप मेंबर मध्ये बघितलं किंवा ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये बघितलं तर 4 ते 5 व्यक्ती त्याच्यामध्ये येतात आणि दॅट वन इंटरप्ट द प्रेझेंटेशन, म्हणजे त्याच्यामध्ये काय अडथळे निर्माण होऊ शकतात. तर असे अडथळे आपल्याला इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये दिसत नाही. तर आपल्या ज्या काय आयडियाज असतील, थॉट्स असतील किंवा मेथड्स असतील तर ते आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर इट अलाउज, इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन अलाउज समवन टू वर्क ॲट देअर ओन लिजर अँड पेस. म्हणजे तुम्ही तुमचं काम जे काय मोकळा वेळ असेल किंवा रिकामा वेळ असेल तर त्यावेळेस करू शकता, किंवा तुमचं जे काय प्लेस असेल किंवा पेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आपलं काम हे किंवा आपलं वर्क हे त्या ठिकाणी किंवा आपली इन्फॉर्मेशन तिथे कन्वे करू शकता. त्यानंतर इट अलाउज ग्रुप टू प्रोजेक्ट रिक्वायर्ड सॅक्रिफाईस ऑफ टाइम अँड इंटरेस्टेड एफर्ट. प्रत्येकाचा जो काही टाइम पिरियड असेल, म्हणजे लिजर टाइम असेल तर त्या लिजर टाइम मध्ये आपण ती ग्रुप इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन घेऊ शकतो. पण ग्रुपमध्ये जर प्रत्येक व्यक्तीला हा पर्टिक्युलर लिजर टाइम हा असू शकत नाही, पण इंडिव्हिज्युअल मध्ये हा पर्टिक्युलर लिजर टाइम मध्ये आपण एखादा प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी ऑर्गनाइज करू शकतो. देन इंडिव्हिज्युअल कॅन कंट्रोल हाऊ दे प्रेझेंट, व्हॉट दे प्रेझेंट अँड मेनी अदर ऍस्पेक्ट वेन प्रेझेंटिंग इंडिव्हिज्युअली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट दिसून येते की आपण कशा पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे, काय प्रेझेंट केलं पाहिजे आणि कोणकोणते ऍस्पेक्ट्स की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन हे डायरेक्टली इंटरेस्टेड असतं. देन इट इज बेस्ड ऑन वन पर्सन्स थॉट, टाइम अँड एफर्ट्स. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकाच व्यक्तीचे आयडियाज किंवा कल्पना किंवा विचार असतात, एकाच व्यक्तीचा जो काय टाइम असेल तर तो टाइम समोरच्या व्यक्तींसाठी तिथं इन्व्हेस्ट केला जातो. काय कस्ट असेल तर ते सिंगल पर्सन घेतलेलं असेल तर तेवढेच एफर्ट बेस्ड जी इन्फॉर्मेशन असेल तर ती कन्वे केली जाते. Then after, it is an unique idea and you can work at your own pace. म्हणजे जे काय तुमचा पर्टिक्युलर पेस असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या जे काय अद्वितीय कल्पना असतील तर त्या अद्वितीय कल्पनाच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आर ऑलवेज इझी. याच्यामध्ये इझी प्रेझेंटेशन आहे की कुणाला इन्व्हाइट करणं नाही, काय नाही. जे काय समोरचे ऑडियन्स असतील तर त्यांना जी काही इन्फॉर्मेशन असेल, टॉपिक असेल तर त्या टॉपिक रिलेटेड इन्फॉर्मेशन कन्वे करणं, दॅट इज द पर्टिक्युलर पॉइंट अंडर द इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन. आता ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये काय केलं जातं, ग्रुप प्रेझेंटेशन इन्व्हॉल्व टीम और ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे ग्रुप असणं गरजेचं आहे. दिस ग्रुप प्रेझेंटेशन कॅन बी प्रोडक्टिव्ह और नॉट प्रोडक्टिव्ह बिकॉज ऑफ डिफरंट स्किल लेवल्स ऑफ अ डिफरंट ग्रुप मेंबर. आता ह्याच्यामध्ये काही वेळेस आपण ते प्रोडक्टिव्ह म्हणू शकतो किंवा काही वेळेस ते नॉन प्रोडक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो. प्रोडक्टिव्ह कधी म्हणू शकतो, when each one group member understand with each other. म्हणजे प्रत्येकामध्ये जर अंडरस्टँडिंग असेल, प्रत्येकामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असेल तर त्या ठिकाणी प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. नॉन प्रोडक्टिव्ह कधी असू शकतं ज्यावेळी नंबर ऑफ ग्रुप डिवायडेड इंटू 2 पार्ट, पॉझिटिव्ह ग्रुप आणि निगेटिव्ह ग्रुप. म्हणजे सिंगल टॉपिक प्रेझेंटेड बाय ग्रुप मेंबर
two way, positive way and negative way. That time the particular group activity interrupted by the group member. तर ती ग्रुप ऍक्टिव्हिटी आपल्या ग्रुप मेंबर कडून इंटरप्ट केली जाते आणि त्यातून जे काय आपलं नॉन प्रोडक्टिव्ह असेल इन्फॉर्मेशन, ती नॉन प्रोडक्टिव्ह इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कन्व्हे केली जाते. म्हणजे प्रत्येकाचं स्किल लेवल असेल किंवा प्रत्येक ग्रुप मेंबरचं जे काय आयडियाज असतील त्या डिफरंट असतात, तर त्यामुळे त्या ठिकाणी इंटरप्शन येतं. जसं आपण इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन मध्ये आपले ओन थॉट, आयडियाज, लिजर टाइम, पेस असेल तर या सगळ्याचं आपण प्रॉपर युटिलायझेशन तिथे करू शकतो. ग्रुप मेंबर मध्ये प्रत्येकाला आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं. Then group presentation is supposed to be a subject matter with content that is agreed upon by all of the members present. आता याच्यामध्ये बघितलं तर एंड किंवा कन्क्लूड केलेला पार्ट असतो, म्हणजे टॉपिक कन्क्लूड ऍट द एंड ऑफ डिस्कशन. दॅट टाइम इच वन मेंबर शुड अग्रीड ऑन द गिवन ओपिनियन ऑफ द इच वन मेंबर. प्रत्येक मेंबरनं दिलेल्या ओपिनियन असतील किंवा प्रेझेंटेशन असेल, सजेशन असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर ऍग्री असणं गरजेचं आहे. तरच ते प्रेझेंटेशन हे इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन होऊ शकतं. त्यानंतर ग्रुप प्रेझेंटेशन ऑफर लेस फ्लेक्झिबिलिटी अँड कॅन बी मच हार्डर टू अकम्प्लिश द थिंग्स इफ टू मेनी पीपल आर रनिंग इन टू मेनी डिफरंट डायरेक्शन. आता हे कधी फ्लेक्झिबल होऊ शकतं, ग्रुप प्रेझेंटेशन कधी फ्लेक्झिबल होऊ शकतं? चार व्यक्ती असतील, चार दिशेने जर व्ह्यू एक्सप्रेस करत असतील तर ते जे काय प्रेझेंटेशन असेल तर ते प्रेझेंटेशन एक कॉम्प्लिकेटेड प्रेझेंटेशन होऊ शकतं, पण एक फ्लेक्झिबल प्रेझेंटेशन सुद्धा ते होऊ शकतं. कारण 4 व्ह्यूज एक्सप्रेस करणं म्हणजे त्याला आपण व्हरायटी ऑफ आयडियाज किंवा व्हरायटी ऑफ ओपिनियन असं म्हणत असतो. आणि ते व्हरायटी ऑफ ओपिनियन जे देत असताना जे 4 व्ह्यूज आपल्याला तिथे मिळू शकतात, पण ते 4 व्ह्यूज मे बी कॉम्प्लिकेटेड टू अन ऑडियन्स. त्या ऑडियन्ससाठी ते कॉम्प्लिकेटेड असू शकतात. ग्रुप प्रेझेंटेशन नीड टू इनकॉर्पोरेट द थॉट्स अँड ओपिनियन ऑफ द पीपल इन दॅट ग्रुप. त्या ग्रुपमध्ये जे व्यक्ती असतात तर त्यांच्या आयडियाज, त्यांचा वेळ, त्यांचे जे काय विचार असतील, न्यू इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावरती ते एक्सप्रेस करत असतात. त्यानंतर इन ग्रुप प्रेझेंटेशन वी कॅन गेट अ व्हरायटी ऑफ ओपिनियन, आयडियाज अँड स्ट्रेंथ. Then a group presentation may be able to save time because of lot of people are working on it. ह्याच्यामध्ये आपल्याला टाइम सेव्हिंग बघायला मिळतं, म्हणजे एकाच विषयावरती व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन विदिन अ शॉर्ट टाइम ऑफ पिरियड ऑर विदिन अ गिव्हन टाइम पिरियड मध्ये आपल्याला तिथं मिळत असते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, कमी वेळेमध्ये जास्त इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी गॅदर करू शकतो आणि व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर करू शकतो. देन ग्रुप प्रेझेंटेशन रिक्वायर मोर रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकानं जबाबदारी घेणं गरजेचं असतं. जर जे काय आपण ओपिनियन एक्सप्रेस करत असतो तर त्याच्यामध्ये जो काय थिंकिंग असेल तर थिंकिंग अतिशय गरजेचं असतं, विचार करणं गरजेचं असतं, विचारांती निर्णय घेणं गरजेचं असतं. दॅट्स वाय इच वन पर्सन, इच वन ग्रुप मेंबर शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर देअर ओन ओपिनियन. प्रत्येक ओपिनियन वरती किंवा ऍग्रीड वरती प्रत्येकाची जबाबदारी असणं गरजेचं आहे. तर दॅट वन इज द पर्टिक्युलर डिफरन्स ऑब्झर्व विदिन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन अँड ग्रुप प्रेझेंटेशन. देन व्हॉट इज मीन बाय इव्हॅल्युएशन. आता इव्हॅल्युएशन म्हणजेच काय तुम्ही बघितलं असेल तर सिस्टमॅटिक डिटर्मिनेशन ऑफ सब्जेक्ट मेरिट, वर्थ और सिग्निफिकन्स युझिंग क्रायटेरिया गव्हर्न बाय सेट ऑफ स्टँडर्ड. म्हणजे काय सेट ऑफ स्टँडर्ड डिसाइड केले जातात, त्यावरून तुमचं जे काय डिटर्मिनेशन असेल तर ते डिटर्मिनेशन केलं जातं, त्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल जर तुमचं पेपर इव्हॅल्युएशन असेल तर पेपर इव्हॅल्युएशन बाय द क्वेश्चन गिव्हन मार्क्स, जे काय क्वेश्चनला मार्क्स दिले असेल तर त्याच्यावरती इव्हॅल्युएशन केलं जातं. अँड युअर प्रेझेंटेशन ऑर युअर आन्सर गिव्हन ऑन द पर्टिक्युलर क्वेश्चन, त्या क्वेश्चनवरती तुम्ही आन्सर कसं दिलाय तर त्याच्यावरती तुम्हाला स्कोरिंग केलं जातं आणि त्याच्यावरती तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणून जर याची डेफिनेशन बघितली, इव्हॅल्युएशन कॅन बी डिफाइंड ॲज अ एक्झामिनेशन, म्हणजे ज्याला आपण एक्झामिनेशन म्हणलंय, परीक्षा म्हणलंय, ज्यातून तुमचं ग्रेडेशन ॲट अ स्पेसिफिक पॉइंट इन टाइम ऑफ प्रोग्राम. जसं तुमचा सेमिस्टर असेल तर सेमिस्टर अँड एक्झाम सेमिस्टर कम्प्लीट झाल्यानंतर घेतलं होतं, एक स्पेसिफिक टाइम पिरियड आहे, एक स्पेसिफिक टाइम पॉइंट आहे, तर त्या टाइम पॉइंट प्रोग्रामचा टाइम पॉइंट आहे, तर त्या टाइम पॉइंट वरती ते एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. अ प्रोजेक्ट विथ एम्फासिस ऑन इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, रिलिव्हन्स, रेप्लिकेबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी. आता याच्यामधून कशाच्या बेसिसवर केलं जातं, इफिशियन्सी म्हणजे किती त्याची इफिशियन्सी आहे, इफेक्टिव्हनेस किती ते कार्यक्षम आहे, देन रिलिव्हन्स म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काय आपण गोष्टी वापरतो तर त्या गोष्टी कशा एकमेकाला पूरक आहेत, प्रतिकृत आहेत, उपयुक्त आहेत, यानुसार बघितलं जातं. देन रेप्लिकेबिलिटी त्याची प्रतिकृती जे काय असेल तर ती प्रतिकृती बघितली जाते. देन सस्टेनेबिलिटी शाश्वतता,
म्हणजे आपण जे काही इव्हॅल्युएशन केलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही शाश्वत असेल तरी या शाश्वतेला तिथं जास्त महत्व दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने इव्हॅल्युएशन हे पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये हा पर्टिक्युलर टॉपिक हा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप प्रेझेंटेशनचा एक्झामिन हा केला जातो, त्याला आपण इव्हॅल्युएशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे इव्हॅल्युएशन जर बेटर करायचं असेल, आपलं प्रेझेंटेशन बेटर करायचं असेल, आपल्याला इव्हॅल्युएशन मध्ये चांगली रेप्लिकेबिलिटी सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर काही इफेक्टिव्ह टिप्स ऑफ प्रेझेंटेशन तुम्हाला दिले. ज्यावेळी तुम्ही ग्रुप प्रेझेंटेशन कराल किंवा इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन कराल तर त्यावेळी काय महत्वाचे टिप्स आहेत तर त्या टिप्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. आता अशा कोणत्या टिप्स आहेत तर त्या आपण वन बाय वन आपण या ठिकाणी बघू. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे पहिली, अनालाइज अन ऑडियन्स फॉर प्रिपेअरिंग युअर सेल्फ फॉर कन्व्हिन्सिंग अँड पर्सुइंग प्रेझेंटेशन. समोरचा ऑडियन्स कोण आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करू शकता, कशा पद्धतीने त्याचं माइंड चेंज करू शकता, त्याला आपण पर्सुएसिव्ह म्हणतो. तर ते तुम्हाला तिथे अनालाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे लहान मुलं असतील किंवा कॉलेज लेवलचे स्टुडंट असतील किंवा फार्मर्स असतील तर त्यांना तुम्ही कसं कन्व्हिन्स करू शकता, कसं पर्स्यू करू शकता. त्यानंतर डोंट ओव्हर कॉन्फिडंट अँड नेव्हर अंडर एस्टिमेट युअर ऑडियन्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी कुठल्या आयडियाज असतील तर तुम्ही पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट असाल तर त्या विषयावरती डोंट ओव्हर कॉन्फिडंट, म्हणजे इन्फॉर्मेशन कन्व्हे करत असताना हाय लेवल इन्फॉर्मेशन असेल किंवा लो लेवल इन्फॉर्मेशन असेल तर ती कन्व्हे न करता, म्हणजे ओव्हर कॉन्फिडंटली इन्फॉर्मेशन कन्व्हे न करता किंवा विदाउट अंडर एस्टिमेटिंग युअर ऑडियन्स, म्हणजे समोरचा जो ऑडियन्स असेल तर त्यांनाही अंडर एस्टिमेट करू नका. तर अशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन तुम्ही कन्व्हे करणं गरजेचं आहे. देन ट्राय टू अनालाइज द फॅसिलिटी मेक अवेलेबल. त्यानंतर तुमच्याकडे अशा कुठल्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत आणि त्याचा तुम्ही कसा वापर कराल की ज्यातून आपल्याला इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, रिलिव्हन्स, रेप्लिकेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी इम्प्रूव्ह करता येते. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरचा यूज करणं, त्यानंतर पब्लिक ऍड्रेस इक्विपमेंट सिस्टीमचा यूज करणं, LCD प्रोजेक्टरचा यूज करणं. म्हणजे याच्यातून तुम्ही त्याचा अनालाइज करा की कशाचा आपण तिथं वापर करू शकतो, त्यातून आपलं जे काही इफिशियन्सी लेवल आहे तर ती आपण इन्क्रीज करू शकतो. त्यानंतर मोस्ट आहे यू प्रिपेअर युअर सेल्फ टू प्रेझेंट टॉक प्रोफेशनली. तुम्ही स्वतःला जे काय तुमचं प्रोफेशनल टॉक जर करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तयार करावं लागतं. काय तयार करावं लागतं, पहिलं प्लॅन अँड एडिट युअर टॉक. तुम्ही प्लॅन करा काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, किती बोलायचं आहे आणि काय बोलायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं, यासाठी तुम्हाला काय एडिट करावं लागेल. टाइम बॉन्ड प्रोग्राम मध्ये तुम्हाला एडिशन किंवा अननेसरी पार्ट एलिमिनेट करणं, नेसेसरी पार्ट ऍड करणं, लाईकवाईज प्रोसेस यू कम्प्लीट देअर. देन सेकंड वन, यू प्रिपेअर युअर सेल्फ टू प्रेझेंट टॉक प्रोफेशनली. स्ट्रक्चर युअर टॉक इंटू इंट्रोडक्शन, मेन सेक्शन अँड कन्क्लुजन. म्हणजे तुम्हाला त्या ज्यावेळी तुमचं प्रेझेंटेशन साठी तुम्ही तयार होत असता तर त्यावेळी तुमचं टॉक स्ट्रक्चर करणं, म्हणजे कन्क्लुजन शेवटी, टॉपिकचं नाव सुरुवातीला, इंट्रोडक्शन त्यानंतर, ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर, एक्सप्लेनेशन त्यानंतर, लाईकवाईज. म्हणजे जर तुम्ही स्ट्रक्चर टॉक केला तर एक स्टेप मिळते आणि त्या स्टेप मधून त्याचं ग्रास्पिंग मॅक्झिमम केलं जातं. देन ऑर्गनाइज युअर स्लाइड्स, पेपर नोट्स अँड रिलेव्हंट मटेरियल इन ऍडव्हान्स. तुमचं जे काही मटेरियल असेल LCD प्रोजेक्टरवरती तुम्ही जर प्रोजेक्शन करणार असाल तर तुमच्या स्लाइड व्यवस्थित ठेवा. त्यानंतर तुम्ही जर चार्टवरती प्रेझेंटेशन देणार असाल तर त्याचे पेपर नोट्स असतील तर ते व्यवस्थित ठेवा किंवा चार्ट्स व्यवस्थित लावा किंवा सिक्वेन्सली लावा ज्यातून तुम्हाला प्रेझेंटेशन हे प्रॉपरली करता येईल. बी केअरफुल, डोंट यूज मोर दॅन 3 to 4 कलर पर व्हिज्युअल. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रेझेंटेशन मध्ये जर स्लाइड करणार असाल तर त्याच्यामध्ये जास्त कलर वापरायचा नाही, म्हणजे 1 ते 3 कलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कलर वापरता कामा नाही. 1 ते 2 कलर फक्त एक प्रॉपर व्हिजिबिलिटीसाठी किंवा त्याच्यामध्ये प्लीझंट व्हिजिबिलिटीसाठी आपणाला ते कलर कॉम्बिनेशन यूज करावं लागतं. पण मॅक्झिमम कलर दॅट मेक अ कॉम्प्लेक्सिटी विदिन द माइंड ऑफ ऑडियन्स. सो यूज ओनली 3 to 4 कलर पर युज्युअल. देन चूज ग्राफिक्स इन्स्टेड ऑफ टेबल्स. म्हणजे तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मॅक्झिमम करा. म्हणजे जर तुम्ही ग्राफ जर शो केला की ज्यातून तुम्ही जर हायर यील्ड कोणत्या वर्षी झालं तर त्याचे बार डायग्राम जर तुम्ही दाखवलं तर ते तुम्हाला इझिली समजून येईल ऍज कम्पेअर टू टेबल.
जर टेबलमध्ये जर तुम्ही त्या गोष्टी दिल्या तर त्या तुम्हाला लगेच समजणार नाहीत कोणत्या वर्षी किती उत्पादन झालं. तर त्यासाठी तुम्हाला ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मोस्टली यूज करावं लागेल. देन रिमूव्ह टू मेनी व्हिज्युअल विच विल कन्फ्यूज अँड स्पॉइल द प्रेझेंटेशन. जास्तीचं जे काय असेल जे प्रेझेंटेशन तुमचं स्पॉइल करेल किंवा कन्फ्यूज करेल तर अशा गोष्टी त्यातून काढून टाका. मेक युअर नंबर और टेक्स्ट क्लिअर. जे काय तुम्ही नंबर टेक्स्ट यूज करणार तर ते क्लिअर टाका. देन व्ह्यूज ऑफ द फॉन्ट और साइज ऑफ द फॉन्ट 20. आपल्या फॉन्टचा जो साईज आहे तो 20 ठेवायचा आहे. दॅट वन इज सेट बेस्ड ऑन युअर रूम सेटअप. तो फॉन्ट साईज जो तुमच्या रूम सेटअप आहे, बिग रूम असेल, मॅक्झिमम लेंथची रूम असेल तर तो फॉन्ट तुम्हाला जी साईज आहे ती इन्क्रीज करावं लागेल. पण जर तुमची शॉर्ट रूम असेल तर 20 पॉईंट पर्यंत तुमचा फॉन्ट हा क्लिअर असेल किंवा विजिबल असेल. आता जर बघितलं आपला ते 13 फॉन्ट साईज आहे, त्या 13 फॉन्ट साईज मध्ये तुमचं झुमिंग जर इन्क्रीज केलं तर तुम्हाला जो व्ह्यू दिसतो हा व्ह्यू कसा असतो, बेटर तुम्हाला तिथं दिसत असतो. तर लाईकवाईज you make proper font size. Then restructure your talk in the allotted time. जर तुम्हाला काय गोष्टी तिथं जाणवत असतील तर तुम्हाला तुमचं जे काय टॉक असेल तर ते रिहर्स करा. म्हणजे त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करा, प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. काय गोष्टी असतील तर ते रिस्ट्रक्चर करा किंवा अप अँड डाऊन असतील म्हणजे काय गोष्टी महत्वाच्या गोष्टी खाली असतील तर त्या वरती घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक रिस्ट्रक्चर्ड टॉक म्हणजे रिअल सेल थ्रू तुम्हाला ते लक्षात येईल की कुठं आपल्याला रिस्ट्रक्चर करायचं आहे, कुठला पार्ट अगोदर कुठला पार्ट नंतर. आपल्याला तिथं अलॉटेड टाइम मध्ये आपल्याला ते सेटअप करायचं आहे. देन प्रीटेस्ट युअर स्लाइड अँड OHP व्हिज्युअल. जे काय तुम्ही मटेरियल यूज करणार असाल तर ते प्रीटेस्ट करा की ज्यातून आपलं जे टॉक असेल तर ते प्रॉपर होईल. देन ड्रेसिंग अप्रोप्रिएट करा. म्हणजे अशा जे काय टिप्स असतील किंवा अशा पद्धतीने जे काय महत्वाचे पॉईंट्स असतील तर ते तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. आता ड्युरिंग प्रेझेंटेशन तुम्हाला काय करायचं आहे, शो द कॉन्फिडन्स आणि एन्थुझियाझम. तुम्हाला कॉन्फिडन्स दाखवायचा आहे, उत्साह आहात असं तुम्हाला दाखवायचं आहे. देन पोझिशन युअर सेल्फ इन सच वे दॅट एव्हरीवन कॅन सी अँड हिअर यू विदाउट ब्लॉकिंग. म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी उभं राहायचं, अशा पद्धतीने उभं राहायचं की प्रत्येकाला तुम्ही दिसला पाहिजे आणि प्रत्येकाला तुमचं जे काय स्पीच असेल तर ते ऐकता आलं पाहिजे. तर बिफोर स्टार्टिंग टॉक मेक शुअर दॅट मायक्रोफोन पॉइंटर आर ॲट देअर प्लेस इन वर्किंग कंडिशन. तुमचं जे टॉक असेल, प्रेझेंटेशन असेल तर ते चालू करण्याच्या अगोदर जे काय तुमचे फिजिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर ते व्यवस्थित आहेत का ते चेक करा. देन स्टँड स्ट्रेट टू कीप युअर बॉडी इरेक्ट. व्यवस्थित सरळ उभं राहा, इरेक्ट बॉडीमध्ये उभं राहा की जेणेकरून जे आळशीपणा असेल हे तुमचं दिसणार नाही. अवॉइड ग्रॅबिंग द लेक्चर पोडियम फॉर सपोर्ट. म्हणजे जे लेक्चर पोडियम असेल ते ओढणं, खेचणं किंवा ते खरखरणं तर अशा गोष्टी करू नका. नेव्हर ड्रॉ युअर अटेन्शन टू युअर ड्रॉबॅक्स. तुमचे जे काही ड्रॉबॅक्स असतील तर त्याच्याकडे अटेन्शन देऊ नका, त्या गोष्टी तिथं सोडून द्या. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करा. कीप द डिस्टन्स बिटवीन मायक्रोफोन अँड माउथ ॲटलिस्ट अँड इंचेस. तुमच्या तोंडाचं आणि मायक्रोफोनचं अंतर हे काही इंचामध्ये असणं गरजेचं आहे की जेणेकरून ते फ्लुएन्सी टॉक तिथं कम्प्लीट केला जाईल. त्यानंतर मेंटेन हेल्दी आय कॉन्टॅक्ट टू अन ऑडियन्स वाईल स्पीकिंग. तुम्ही ज्यावेळी बोलणार असाल त्यावेळी तुमचा जो आय कॉन्टॅक्ट असेल तर तो प्रॉपर हेल्दी आय कॉन्टॅक्ट ह्या तुमच्या पर्टिक्युलर ऑडियन्स बरोबर तुमचं असणं गरजेचं आहे. व्हॉइस शुड बी क्लिअर, लाऊड, इनफ अँड सस्टेनेबल बाय एव्हरीवन. म्हणजे तुमचा व्हॉइस जो असेल तर तो क्लिअर असावा, त्यानंतर पुरेसा असावा आणि सगळ्यांना ऐकू जाणार असा तुमचा व्हॉइस असणं गरजेचं आहे. देन बी प्रिपेअर फॉर अप्रोप्रिएट आन्सर अँड ट्राय टू हँडल क्वेश्चन ज्युडिशियसली. म्हणजे जे काय तुमचे सिच्युएशनल क्वेश्चन असाल तर ते सिच्युएशनल क्वेश्चन हे प्रॉपरली हँडल करणं, एक चांगले ज्युडिशियस त्याचा प्रॉपर हँडलिंग करणं, अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन करावं लागेल. ते आन्सर द क्वेश्चन ब्रीफली, स्पेसिफिकली अँड क्लिअरली. जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील किंवा जे काही क्युरीज असतील किंवा जे काही क्वेश्चन तुम्ही गॅदर केले असतील तर ते क्वेश्चनचा आन्सर हे ब्रीफली, स्पेसिफिकली आणि क्लिअरली देणं गरजेचं आहे. बी फॅक्च्युअल अँड ॲक्युरेट. जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ते फॅक्च्युअल अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. नेव्हर शोड इरिटेटिंग मॅनरिझम व्हाईल आन्सरिंग. म्हणजे तुम्ही एखाद्याला इरिटेट करणं किंवा त्रास देणं अशा गोष्टी तिथं करू नका जेणेकरून समोरचे प्रेझेंटेशन इंटरप्ट केलं जाईल. तर अशा पद्धतीने तुमचे जे काही प्रेझेंटेशन असेल तर त्यावेळेचे जे काही टिप्स आहेत तर ते तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
त्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन आल्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. तुमचा जो टॉपिक असेल त्या टॉपिकचं नाव, त्या टॉपिकचं टायटल आणि त्या टॉपिक मधले जे काय पर्टिक्युलर्स दिलेले आहेत तुमचं इव्हॅल्युएशनसाठी, ज्यामध्ये पर्सनॅलिटी 5 भागामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होईल. आउटस्टँडिंग आहे, बेस्ट आहे, बेटर आहे, गुड आहे, पुअर आहे. व्होकॅब्युलरी बेटर आहे, गुड आहे, पुअर आहे, बेस्ट आहे, आउटस्टँडिंग आहे. प्रोनाउन्सिएशन कसं आहे, देन टाइम लिमिट तुम्ही किती घेताय, आन्सर सॅटिस्फॅक्टरी देता का, आणि तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे. तर यात 10 ते 12 पॉईंटवरती तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या इव्हॅल्युएशन बेस तुमचा जिथं रिझल्ट तिथं दिला जातो. तर अशा पद्धतीने तुमची इव्हॅल्युएशन ऑफ प्रेझेंटेशन कम्प्लीट करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला गुगल फॉर्म एक दिलेला आहे. त्या गुगल फॉर्म वरती तुमचं प्रेझेंटेशन हे काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे.